रस्ता तयार झाला, झाडं नष्ट झाली, पक्ष्यांचे किलबिल बंद झाले. आणि खरं तर हा गुहागर विजापूर हा ऐतिहासिक मार्ग आहे. एक गोष्ट चांगली करायला गेली तर कुठेतरी दुसरी गोष्ट खराब होत जाते. पाण्याने भरलेली नदी पाहायला जो आनंद असतो तो आता तुम्हाला मिळणार नाही. मोठं झाड नाहीच तर तुम्ही झाडं कापलेत हायवेच्या बाजूला, त्यामुळे झाड शोधायची गरज आहे आता. एक झाड कापलं तर 100 झाडं लावली पाहिजेत. बघा बॉटल ट्री काही उपयोगाचे नाही, फक्त शो. हे सगळे परदेशी झाड आहेत, त्याचा काही उपयोग नाही. भारतातली झाड लावायला पाहिजेत. चिंच, वड, पिंपळ, लिंब, बाबूळ, पिंपरण, नांदूर पिंपरण, ही असली झाडं लावायला पाहिजे. ऊस क्षेत्र जास्त वाढून पण काय उपयोगाचं नाही. 1 एकर ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढं 10 एकर दुसरं बाग आहेत त्यामध्ये निघू शकतं. आपण पंजाबचा गहू खातो, हरियाणाचा गहू खातो, कशाला पाहिजे दुसऱ्या राज्यातला गहू? आपल्या राज्यामध्ये पिकतोय ना, पिकवायचा कोणी?